नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुद्रांक शुल्क विभाग भरती 2026 या विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या विभागामध्ये एकूण 3,952 पदांची भरती होणार आहे. याबाबतची माहिती, अधिकृत माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. ही तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे आणि या विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण पदसंख्या खूप जास्त आहे. सदरची माहिती जाणून घेण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांच्या पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तसंच तुम्ही कोणत्या शहरातून, गावातून हा व्हिडिओ शेअर करत आहात हे आम्हाला नक्की कळवा. तसंच मला काही जर शंका असतील किंवा काही माहिती घ्यायची असेल तरी आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. आत्ता फक्त या पदांची भरती होण्याची घोषणा झालेली आहे. भरती प्रक्रिया सुरू या महिनाअखेरीपर्यंत होणार आहे. काय काय प्रक्रिया आहे ते आपण इथे जाणून घेऊया. मुद्रांक शुल्क विभाग म्हणजे सर्वात जास्त महसूल गोळा करणारा हा विभाग आहे, जिथे दस्त आणि म्हणजे स्टॅम्पची विक्री केली जाते. तो विभाग म्हणजे मुद्रांक आणि शुल्क विभाग. तर चला आपण ह्या विभागामध्ये किती पदं आहेत, कोणती पदं आहेत आणि अ, कशी प्रोसेस असणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. मुख्य माहिती: महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये 2026 मध्ये मोठी भरती जाहीर झाली असून एकूण 3,952 पदांना मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये 965 नवीन पदांचा समावेश झालेला आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून विभागाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. 965 नवीन पदं म्हणजे वाढीव पदं निर्माण झालेली आहेत. त्यांचा आकृतीबंध आत्ताच नव्यानं सुरू झालेला आहे, म्हणजे त्यांनी तयार केला असून त्यामुळं त्यांना 965 नवीन पदांच्या वाढ झालेली आहे. म्हणूनच एकूण 3,952 पदं ही या भरतीसाठी उपलब्ध आहेत. भरतीचे तपशील: एकूण मंजूर पदे 3,952, नवीन पदांची निर्मिती 965. भरती प्रक्रिया: विभागाने हालचाली सुरू केल्या असून येत्या महिन्याअखेरीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा त्याबद्दलची माहिती मिळेल. विभागाचे महत्त्व: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा महसूल मिळवून देणारा सर्वात मोठा विभाग मानला जातो. संभाव्य पदे: शिपाई: पूर्वीच्या भरतीतील 1,035 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे. लिपिक आणि कार्यालयीन कर्मचारी म्हणजे शिपाई भरती होणार आहे. लिपिक किंवा कार्यालयीन कर्मचारी हे पद भरलं जाणार आहे आणि अधिकाऱ्यांची 965 नवीन पदांमध्ये भरती होणार आहे, ज्याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही गटांचा समावेश असणार आहे. म्हणजे अधिकारी सुद्धा आणि कर्मचारी सुद्धा ह्या 965 पदांच्यामुळे नव्यानं भरती होणार आहे. पूर्वीची पदं रिक्त आहेत ती भरायचीच आहेत, परंतु नवीन आकृतीबंधानुसार जी वाढ झालेली आहे त्यानुसार सुद्धा 965 नवीन पदं अधिकारी आणि कर्मचारी यांची भरायची आहेत. यासाठी लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा असा आहे की अधिकृत जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. ती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होईल. भरती संदर्भात खोट्या जाहिराती, बनावट व्हिडिओ किंवा फसवणूक करणाऱ्या एजंटांपासून सावध राहा. फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्या आणि मगच फॉर्म भरा. मुद्रांक आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध होईल, तेव्हा आम्ही याच आमच्या चॅनलवरती तुम्हाला अधिकृत वेबसाईटही मिळेल. त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते मिळेल. प्रत्येक पदासाठी किती पदं भरायची आहेत तेही तुम्हाला माहिती मिळेल. शैक्षणिक पात्रता, आपल्या कास्टनुसार कोणत्या कास्टला किती वयोमर्यादेची सूट आहे, हेही तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणते विषय असणार आहेत आणि किती मार्काची परीक्षा असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन व्हिडिओ येतात त्यावेळेला त्या व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या भरत्यांची माहिती मिळणार आहे. आम्ही या व्हिडिओ चॅनलवरती अभ्यासक्रम, त्याचबरोबर वेगळ्या विभागाचे पदं, त्याचबरोबर प्रश्नपत्रिका हे सुद्धा देत असतो. महत्त्वाचे प्रश्न किंवा जे वारंवार पेपरला प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न सुद्धा आम्ही आमच्या या चॅनलवरती विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. आता परीक्षा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर पदानुसार लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत हे जसं पद असेल त्याप्रमाणे ते होण्याची शक्यता आहे. हे सर्व आपलं
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फायनल गोष्ट तुम्हाला माहिती पडेल. अर्ज कसा करावयाचा आहे, कोणत्या वेबसाईटला जायचं आहे, त्यामध्ये कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत, त्याचबरोबर अभ्यासक्रम कुठला असणार आहे, कोणत्या विषयाचा अभ्यासक्रम करायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा आमच्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे व्हिडिओ नक्की पाहत राहा. तुम्हाला पुढच्या भरतीची माहिती मिळण्यासाठी किंवा विविध विभागातील पदभरतींच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या भरती संदर्भातली माहिती मिळत राहणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिलात, शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप आभारी आहे. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.